नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक तुमचं सर्वांचे स्वागत करतो आजच्या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. भरपूर दिवसानंतर व्लॉग करतो म्हणून समजत नाही आहे काय बोलायचं आहे. बिकॉज आज आहे महाशिवरात्री आणि आज सुट्टीसुद्धा आहे. एक सुट्टी तर वाया गेली बिकॉज संडे आहे आणि संडेच्या दिवशी महाशिवरात्री आहे. सो तर आपण आता जात आहोत का मंदिरामध्ये. महादेवांचं स्वयंभू मंदिर आहे. आय गेस हे खूपच 3000 years असं मंदिर आहे. 2 की 3000 वर्षापूर्वीचं जे शिवलिंग आहे ते खूप जुनं आहे असं इथे म्हटलं जातं. आणि ते शिवलिंग गावातल्या एका व्यक्तीच्या स्वप्नात यायचं आणि त्यांनी तिथे जाऊन बघितल्यानंतर तिथे ते शिवलिंग त्यांना सापडलेलं आहे आणि मग तिथे त्यांनी मंदिराची स्थापना केलेली आहे. सो आज आपण जातो त्याच मंदिरात. पहिले सुद्धा एक व्हिडिओ आपण 2-3 वर्षापूर्वी बनवली होती लास्ट इयर. आणि आता आपण त्याच मंदिरात जाणार आहोत. जाऊया, दर्शन घेऊया. तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर तुम्हाला मी ॲड्रेस सांगतो कुठे जायचं आणि कसं यायचं आहे ते. ॲक्च्युली हे आहे महागाव तलेखल पाडा इथे. तिथून एक पुढे गेल्यानंतर एक राईट टर्न आहे आणि एक छोटासा बोर्ड लावलेला आहे शिव मंदिर असं. तो चुरीपाडा तलेकल इथे पोहोचल्यानंतर एक राईट टर्न दिसेल तुम्हाला बघा. आणि जो तिथे राईट टर्न लिहिलेला आहे तलेकलपाडा शिव मंदिराकडे. सो इथे आपल्याला एक टर्न घ्यायचा आहे आणि इथून मध्ये जायचं आहे. तर मित्रांनो मग नंतर असं तिथून टर्न मारला की 2 रस्ते तुम्हाला दिसतील. 2-3 रस्ते आहेत. सो आपल्याला हा वाला डांबरी रोड आहे तो पकडायचा. बिकॉज मी सुद्धा 3 वेळा आलोय बट कन्फ्युजन असते मंदिरात जायचा रस्ता कोणता. सो हा डांबरी रस्ता जो आहे तो पकडून सरळ मध्ये जायचं आहे. आणि ही एक पाण्याची टाकी सारखी लागते आणि ही दुकान लागते. तिथून तुम्ही सरळ पुढे जा. पुन्हा एक थोडासा कच्चा रस्ता लागतो. हे मंदिर आहे ते थोडंसं असं जंगलात सारखं वसलेलं आहे आणि शांतता भरपूर आहे इथे. कच्च्या रस्त्यावरून तुम्ही पुढे जातील तर तुम्हाला एरिया दिसेल मंदिराचा. अंडर डेव्हलप एरिया आहे. भरपूर डेव्हलपमेंट बाकी आहे आणि आय गेस गर्दी असणार आज. गर्दी कच्चा रस्ता दिसतोय तिथूनच तुम्हाला सरळ पुढे पुढे जायचं आहे. दुसरे सुद्धा रस्ते असतील बट रस्ता सोडू नका तुम्ही. तोच रस्ता पकडून पुढे बघा गाडी लागलेली आहे. तिथून आपल्याला मंदिरात जायचा रस्ता. बरीच गर्दी आहे. मंदिर आता लोकांना समजायला लागलं. पहिले कोणालाच माहित नव्हतं. तिथं भरपूर गाड्या लागलेल्या आहेत आणि आय डोंट थिंक सो आपल्याला गाडी लावायला जागा भेटेल. आपण पहिले यायचे तेव्हा हार्दिक कोणच नसायचं. मित्रांनो हे बघा, हे आहे ते मंदिर. अजून मंदिराचं डेव्हलपमेंटचं काम हळूहळू होत आहे आणि आज गर्दी सुद्धा भरपूर दिसते मला. आता आपण जाऊया मध्ये आणि दर्शन घेऊया, पूजा करूया महादेवाची. पहिलं तुम्हाला मी इथून दाखवतो.
या साईडून करू का? कुठून काढू? इथून घेऊ का?
हे बाबा तुझा उपवास आहे ना? हा ऐ, हे काय खायला लागलंय? काय बघायला लागले ते? तर मित्रांनो आपलं दर्शन घेऊन आपण आता निघालेलो आहेत आणि जाऊया घरी. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही या. हे बघा इथेचं कसं ॲटमॉस्फिअर आहे. पूर्ण चारी बाजूने जंगल, इथे ताडी काढायला लावलेली आहे, डोंगर आणि हे डोंगर आणि जंगलामध्ये वसलेलं हे मंदिर. सो आता गर्दी कमी झालेली आहे थोडी, तर आपण जाऊया इथून. तर मित्रांनो आज आहे आपला उपवास, दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण चाललेलो बोईसरला जाऊन थोडेसे फ्रुट्स घेऊया